नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे सायलीने प्रियाला जे चॅलेंज दिले, काही झालं तरी अर्जुन बरोबर लग्न तर मीच करणार, असं सायली वारंवार म्हणत असते. त्यामुळे प्रियाला वेगळीच भीती वाटत असते. प्रियाला असं वाटत असतं की कदाचित सायली माझं आणि अर्जुनचं ठरलेलं लग्न मोडेल आणि अर्जुनबरोबर खरोखर लग्न करेल. आणि तसंही अर्जुनचं प्रेम तर सायलीवरतीच आहे, हे प्रियाला बरोबर माहिती आहे प्रेक्षकांनो. त्याच्यामुळे इथे आता प्रियाने एक प्लॅन केलेला असतो. इतक्या दिवसानंतर तिने साक्षीला हाताला धरून सायलीला किडनॅप करायला सांगितलेलं असतं. काही करून सायली अर्जुनपर्यंत पोचली नाही पाहिजे, असा प्लॅन करण्यात आलेला असतो. आणि इकडे प्रियाने साक्षीच्या मदतीने सायलीला किडनॅप करण्याचा प्लॅन केलेला असतो. आणि त्याचबरोबर ही बातमी जेव्हा अर्जुनला कळते, तेव्हा अर्जुनसुद्धा इथे अबोली, त्याचबरोबर क्रिश आणि मनवा यांच्या मदतीने बरोबर सायलीला शोधून काढतो आणि साक्षी प्रियाचा प्लॅन उधळून लावतो प्रेक्षकांनो. तर इकडे आता अर्जुनला सुद्धा कळलेलं असतं की सायलीचं त्याच्यावरती किती प्रेम आहे आणि त्यालासुद्धा मनापासून सायलीबरोबरच लग्न करायचं असतं. तर इकडे आता अर्जुनला जेव्हा कळतं सायलीच्या किडनॅपिंगच्या मागे प्रियाचा हात आहे, तेव्हा अर्जुनने सगळ्यांच्या समोर प्रियाबरोबर ठरलेलं लग्न मोडून सायलीबरोबर लग्न करण्याचा निर्णय स्वतः अर्जुनने घेतलेला असतो. तर इकडे प्रेक्षकांनो, अचानकपणे असं काय घडतं की अर्जुनला कळतं की सायलीला किडनॅप करण्याच्या मागे प्रिया आणि साक्षीचा हात आहे. आणि त्याचबरोबर इथे सायलीबरोबर लग्न करण्याचा निर्णय पूर्णाजीच्या विरोधामध्ये जाऊन अर्जुनने कशा पद्धतीने घेतलेला असतो. आणि त्याचबरोबर अबोली आणि क्रिश यांच्या मदतीने अर्जुन सायलीचं किडनॅपिंग कसं थांबवतो आणि प्रिया साक्षीचा प्लॅन उधळून लावतो, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आता येणारा ट्विस्ट हा खूपच जास्त जबरदस्त होणार आहे. इथे अर्जुनची तब्येत बिघडली, त्याच्यामुळे सगळेजण सुभेदार खूपच जास्त काळजीत आहेत. पण इथे प्रियाला अर्जुनच्या तब्येतीची काळजी पडलेली नाही आहे. तर तिला या गोष्टीची भीती वाटते की सायलीने तिला चॅलेंज केलं आहे, काही झालं तरीसुद्धा अर्जुन सरांबरोबर लग्न तर माझंच होणार. त्याच्यामुळे प्रियाची झोप उडाली आहे. प्रियाला आता काही करून सायलीला आपल्या रस्त्यातून बाजूला करायचं आहे. त्याच्यामुळे तिने इथे खूप मोठा प्लॅन केलेला असतो. तिने साक्षीला पुन्हा एकदा फोन केलेला असतो. आत्तापर्यंत प्रियाला साक्षीची काही आठवण येत नाही, पण जेव्हा इथे तिला कळतं की आता सायली आपल्याला वरचढ ठरू शकते, तेव्हा इकडे तिला हरायचं नाही आहे. तिला काही करून अर्जुनबरोबर लग्न करून जिंकायचं आहे आणि त्यासाठी तिने स्वतःहून साक्षीला फोन केलेला असतो, ते सुद्धा मदतीसाठी. तेव्हा इथे साक्षी प्रियाला म्हणते, "अरे वा, प्रियाने स्वतःहून मला फोन केला आहे, म्हणजे लग्नाच्या घाईमध्ये बरी गं तुला माझी आठवण आली, नाहीतर पूर्णपणे विसरून तर गेली होतीस." तेव्हा इथे आता प्रिया म्हणत असते की मी तुला फोन केला आहे म्हणजे काहीतरी महत्त्वाचं काम आहे, हे तर तुला कळलंच असेल. हे बघ साक्षी, काही झालं ना तरीसुद्धा अर्जुनचं आणि माझं लग्न व्हायला पाहिजे, हे तुझ्यासाठी सुद्धा भल्याचं आहे आणि माझ्यासाठी सुद्धा. जर माझं अर्जुनबरोबर लग्न झालं तर मी तुला जेलमध्ये टाकण्यापासून वाचू शकते, बरोबर आहे की नाही? अर्जुनला ही केस मी पुढे लढूच देणार नाही आणि बाकी कुणी तुला जेलमध्ये टाकू शकत नाही, हे पण तुला माहिती आहे. त्याच्यामुळे आता माझं जर अर्जुनबरोबर लग्न झालं तरच हे शक्य होऊ शकतं, पण आता याच्यामध्ये एक अडथळा निर्माण झाला आहे. तेव्हा प्रिया इकडे साक्षीला म्हणत असते की सायलीने मला चॅलेंज केलं आहे. सायली मला म्हणत होती की काही झालं तरीसुद्धा अर्जुनबरोबर मी लग्न करणार. आम्ही दोघेजण नवरा बायको एकमेकांसाठी बनलेलो आहोत, असं तिचं म्हणणं आहे. मला असं वाटतंय हा जो काही मी एवढा मोठा अट्टहास केला आहे, इतकी मोठी रिस्क घेतली आहे, ही फक्त तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. त्याच्यामुळे आता जर सायलीने माझा प्लॅन उधळून लावला आणि अर्जुनबरोबर लग्न केलं तर तुलासुद्धा कुणी वाचू शकत नाही आणि मलासुद्धा. तेव्हा साक्षी म्हणते, हे बघ प्रिया, हा दिवस बघण्यासाठी आपण हा सगळा अट्टहास केला होता. हे सगळं प्लॅनिंग, हे सगळं कशासाठी होतं? तू अर्जुनला स्वतःच्या जाळ्यात खेचायचं, त्याच्याबरोबर लग्न करायचं आणि त्याने मधुभाऊची जी काही ही केस लढायला घेतली आहे,
विलास मर्डर केस, ही केस काही करून त्याच्या हातातून काढून घ्यायची. म्हणजे सायलीला दुसरा कुठलाही वकील असा मिळणार नाही जो मला जेलमध्ये टाकण्याची तयारी करू शकतो. फक्त अर्जुनमध्येच ती धमक आहे आणि अर्जुनच हे काम करू शकतो. त्याच्यामुळे आपण हे प्लॅनिंग जे केलं आहे ते या दिवसासाठी केलं आहे आणि काही जरी झालं तरी तुला अर्जुनबरोबर लग्न करावंच लागणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते, हो ना, तुला पण असंच वाटतंय ना? मग एक काम कर, ह्या सायलीचा काहीतरी बंदोबस्त कर. काही झालं ना तरीसुद्धा सायली मंडपामध्ये पोचता कामा नये. अर्जुनला ती दिसतासुद्धा कामा नये. कारण ती जर साधी मंडपामध्ये जरी आली ना तरीसुद्धा अर्जुन माझ्याबरोबर लग्न करणार नाही. तो स्वतःचं तरी काहीतरी बरं वाईट करून घेईल, नाहीतर हे लग्न तरी मोडून टाकेल. पूर्णाजीच्या तब्येतीसाठी त्याने होकार दिलाय. तुला माहिती नाही आहे, त्या सायलीच्या प्रेमात तो इतका विचार करतो, इतका वेडा झालाय की तो आता आजारी पडलाय. पण आता मला या सायलीची खूप भीती वाटते. जर घरातले सगळे लोक अर्जुनचा आजारपण बघून इमोशनल झाले ना तर स्वतः माझ्याबरोबर ठरलेलं लग्न मोडून सायलीबरोबर लग्न लावून देतील. सुभेदार इतके इमोशनल आहेत. त्या लोकांचा ब्रेन वॉश मी सतत करत राहते म्हणून ते लोक सायलीच्या विरोधामध्ये इतके आता भडकतात. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते की साक्षी, मी तुला ही जबाबदारी देते. सायलीचं काय हवं ते कर. तिला मारून टाक, नाहीतर तिला कुठेतरी धक्का देऊन मारून टाक किंवा तिला किडनॅप करून ठेव. जे काही करायचं आहे ते कर. पण लग्न मंडपामध्ये सायली पोचता कामा नये आणि त्याचबरोबर माझं आणि अर्जुनचंच लग्न झालं पाहिजे असं काहीतरी कर. तेव्हा इकडे साक्षी म्हणत असते की नको काळजी करू प्रिया, लग्न तुझं अर्जुन बरोबरच होणार आणि सायली मंडपामध्ये पोचणारसुद्धा नाही. ही जबाबदारी आता मी घेते. त्यामुळे इथे प्रिया आता निश्चिंत होते. तिला असं वाटतं की आता साक्षी काही सायलीला सोडणार नाही, कारण तिलासुद्धा या सगळ्यातून सेफली बाहेर पडायचं आहे असं इथे आता प्रियाला बरोबर माहिती असतं. त्यामुळे तिने इथे आता खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं की साक्षीला हाताला धरायचं. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, अर्जुनला आता खूप ताप आलेला असतो. 101, 102 असा ताप आल्यामुळे सगळेजण त्याची काळजी घेत असतात. तर इकडे आता चैतन्याला कळतं की सायली अर्जुनच्या घरी गेलेली असते त्याला भेटायला. जेव्हा तो विचारतो की अर्जुनजवळ काही बोलणं झालं का, तेव्हा सायली म्हणते की मी माझ्या मनातलं सगळं त्यांना सांगितलं, पण त्यांनी काही रिॲक्टच केलं नाही. नंतर माझं आणि प्रियाचं भांडण झालं, पण तरीसुद्धा अर्जुन सर बाहेर आले नाही. त्यांनी मागे वळून साधं माझ्याकडे बघितलंसुद्धा नाही. असं का चैतन्य भाऊजी? तेव्हा चैतन्य म्हणतो, त्याने फोन तरी केला होता का? तेव्हा सायली म्हणते, नाही, फोन पण केला नव्हता. तेव्हा इथे चैतन्याला संशय येतो की काहीतरी गडबड नक्की आहे. पण अर्जुनचा फोन लागत नाही आहे आणि इथे सायली म्हणते, माझा पण फोन लागत नाही आहे, कुसुमताईचा फोन लागत नाही आहे. तेव्हा इकडे आता चैतन्य म्हणत असतो की मला माहिती आहे त्या तन्वीनेच काहीतरी केलं असेल, तिनेच आपले नंबर ब्लॉक केले असतील, म्हणून तर एक रिंग वाजते आणि फोन कट होतो. तेव्हा इकडे आता अर्जुनला इतका ताप आलेला असतो, त्याचा ताप उतरवण्यासाठी अश्विन त्याला इंजेक्शन देतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्जुनला बरं करण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत असतात आणि त्यानंतर इथे अर्जुनची माहिती मिळत नाही आहे म्हणून चैतन्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी, त्या घरामध्ये आपल्याला आता अर्जुनची बातमी काही कळत नाही आहे की नक्की काय घडलं आहे, पण एक व्यक्ती आहे जी आपल्याला माहिती देऊ शकते. ती व्यक्ती म्हणजे कोण? तर विमलताई. विमलचं सायली वहिनी तुझ्यावरती खूप प्रेम आहे, त्याच्यामुळे मी विमलताईला फोन करतो आणि काही माहिती मिळते का ते बघतो. तर इकडे विमल किचनमध्ये कुकर लावायला आलेली असते आणि तेव्हा चैतन्याचा फोन येतो. तेव्हा इकडे चैतन्य म्हणतो की विमलताई, अगं मी चैतन्य बोलतोय. तेव्हा इकडे विमल म्हणते, हा बोला ना चैतन्य दादा. अहो तुम्ही निघून गेलात, तुम्हाला माहिती आहे का इथे अर्जुन दादांना किती ताप आला आहे. त्यांना खूप ताप आला आहे, 102 ताप आहे आणि तो उतरत पण नाही आहे आणि सारखे आपल्या सायली वहिनीचं नाव घेता येतो तापामध्ये सुद्धा. तेव्हा इथे चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो. चैतन्य म्हणतो, अगं विमलताई, माझा फोन लागत नाही आहे, सायली वहिनीचा फोन लागत नाही आहे, असं का? तेव्हा इकडे विमल म्हणते, सतत त्या प्रियाताई त्याच्या आजूबाजूला असतात, तन्वीताईनेच काहीतरी केलं असेल, तुम्हालासुद्धा घरातून घालवलं सगळ्यांना पटवून आणि आता नंबरसुद्धा त्यांनी बंद करून ठेवले असतील. तेव्हा चैतन्य म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा चैतन्य म्हणतो की विमलताई, तुम्ही अर्जुनच्या खोलीमध्ये जाऊन त्याला जरा फोन द्याल का? तेव्हा इथे विमल म्हणते, हो देईन ना, जेव्हा कुणीच नसेल ना तेव्हा फोन देईन. तेव्हा इकडे चैतन्य म्हणतो, ठीक आहे. चैतन्य येऊन सायलीला सांगतो की विमलताईंशी बोलणं झालं आणि
त्यांनी मला सांगितलं की अर्जुनला ताप आला आहे. तो सुद्धा खूप जास्त 102 एवढा ताप आलेला आहे. तेव्हा हे सगळं ऐकून आता सायलीला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतरला विमल त्याच्यासाठी खायला घेऊन जाते. तेव्हा रूममध्ये कुणीच नसतं. कल्पना त्याला भरवते आणि नंतरला अर्जुन म्हणतो, मी स्वतः हाताने खाईन. तेव्हा कल्पनासुद्धा खाली निघून जाते. विमल म्हणते की मी दादा तुमच्यासाठी कोमट पाणी घेऊन येते आणि ती पाणी आणताना रूममध्ये कुणी नसताना ते आपला मोबाईल काढते आणि म्हणते, अर्जुन दादा, चैतन्य दादांचा फोन आला होता. तुमच्याशी बोलायचं आहे आणि सायली वहिनींनासुद्धा बोलायचं आहे. तेव्हा अर्जुन लगेचच फोन करतो. तेव्हा इकडे चैतन्य म्हणतो, अर्जुन तुझा फोन लागत नाही आहे. मी कधीपासून फोन ट्राय करतोय. त्या तन्वीने आमचे नंबर ब्लॉक करून ठेवलेत, म्हणूनच फोन तुझा बिझी येतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मी या गोष्टीचा विचारच नाही केला. मी पण म्हणतोय की माझा मित्र मला कुठे सोडून गेला. तेव्हा चैतन्य म्हणतो की तन्वीने मला सांगितले लग्न होईपर्यंत मी त्या घरामध्ये यायचं नाही म्हणून, तुझ्यापासून दूर राहायचं. कारण ती म्हणाली की मी कदाचित तिचं आणि तुझं ठरलेलं लग्न मोडू शकतो आणि सायली वहिनी आणि तुला एकत्र आणू शकतो. म्हणून तिने मला घरातूनच 3-4 दिवसांसाठी हकलून दिले. तेव्हा अर्जुनला खूपच जास्त राग येतो. तेव्हा इथे चैतन्य म्हणत असतो की सायली वहिनी काल रात्री आली होती तुला भेटायला, सीडीवरून तुझ्याशी बोलत होती, पण तू काही बोललाच नाहीस. त्यांनी त्यांच्या मनातलं तुला सगळं सांगितले की त्यांचं तुझ्यावरती किती प्रेम आहे आणि त्या तुझ्याबरोबरच लग्न करणार आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, काल रात्री मी पूर्णपणे कॉन्शियस झालो होतो. माझी तब्येत बिघडली आहे. मला काही माहितीसुद्धा नाही आहे. म्हणजे मला काही आठवतच नाही आहे. उलट सायलीचीच मला खूप जास्त आठवण येते. तेव्हा चैतन्य म्हणतो, तू तुझी काळजी घे. मी येऊ का तुला भेटायला? तेव्हा अर्जुन म्हणतो, ये ना, लवकर ये. त्यानंतरला इकडे आता सायलीसुद्धा अर्जुनबरोबर फोनवरती बोलते. ती अर्जुनला म्हणते की तुम्ही तुमची काळजी घ्या. तुम्ही पूर्णाजींना वचन दिलेत म्हणून टेन्शन घेऊ नका. हे बघा, पूर्णाजींनासुद्धा काही होणार नाही आणि तुमचं त्या प्रियाबरोबर लग्नसुद्धा होणार नाही. मला माहिती आहे तुमचं पूर्णाजीचं किती एकमेकांवरती प्रेम आहे. म्हणून तुम्ही टेन्शनमध्ये येऊन आणि दबावाखाली येऊन हा निर्णय घेतलेला आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. काही झालं तरीसुद्धा त्या प्रियाला तुमची बायको आणि सुभेदारांची सून कधीच होऊ देणार नाही. तिला फक्त तुमच्याबरोबर लग्न करायचं आहे पैशांसाठी. मला सगळं काही माहिती आहे आणि म्हणूनच मी तिला चॅलेंज केले की लग्न तर तुमचं आणि माझंच होणार आणि तुम्ही काळजी करू नका. पूर्णाजीला काही न होता आपण दोघेजण एकत्र येऊ आणि त्या प्रियाला धडा शिकवू. तिने आमचे नंबरसुद्धा ब्लॉक केलेत तुमच्याशी बोलणं होऊ नये म्हणून. पण तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या. मी तुम्हाला बघायला येऊ का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नको. तुमचा कुणीतरी इथे अपमान करेल. तू नको येऊस मला बघायला. आता मला बरं वाटेल. तुझ्याशी बोलणं झालं आहे ना आणि माझं मनसुद्धा आता हलकं झालं की हे ऐकून की तू काहीतरी प्रयत्न करतेस सायली आपल्या दोघांचं लग्न होण्यासाठी. मी वचनामध्ये अडकलो आहे. मी काही करू शकत नाही आहे. पण तू तरी काहीतरी करू शकतेस हे बघून मला खरंच खूप आनंद होतो आहे. तू नक्कीच आता असं काहीतरी करशील की आपल्या घरातल्या लोकांची मनं न दुखवता आपल्या दोघांचं लग्न होईल आणि त्या प्रियाला आपण धडा शिकवू. तेव्हा सायली म्हणते, नक्कीच. आज माझी चुडाभरणी आहे आणि आज खास पाहुणे येणार आहेत. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो, हो का? मलासुद्धा यायला आवडलं असतं. त्यानंतरला सायली म्हणते, तुम्ही तुमची काळजी घ्या. माझी चुडाभरणी झाली की मी तुम्हाला फोन करेन. तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो की ब्लॉक केलेले नंबर मी पुन्हा इथे आता सेव्ह करून ठेवतोय म्हणजे तुमच्याशी माझं बोलणं होईल. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, पण हे प्रियाला कळू देऊ नका. त्यानंतरला इकडे आता विमल आपला फोन घेते. चैतन्याने सांगितल्याप्रमाणे नंबर डिलीट करून टाकते जेणेकरून प्रियाला काही कळू नये म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता पंढरपूरवरून मंजिरी आणि राया दोघेजण आलेले असतात. तेव्हा मंजिरी म्हणते, हे बघ सायली, अगं पंढरपूरवरून इथे रायाचा आशीर्वाद म्हणून तिथल्या बांगड्या घेऊन आलेल्या आहे तुझ्यासाठी चुडाभरणीसाठी. तेव्हा इथे सायलीला खूप जास्त आनंद होतो. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की तुझा चुडा हा खूपच जास्त टिकेल, आयुष्यभर तुझ्याबरोबर राहील आणि तुझा इकडे नवरासुद्धा. त्याचबरोबर राया म्हणत असतो की अर्जुन साहेब कसे आहेत मग? त्यांनासुद्धा भेटायचं होतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते की त्यांना बरं वाटत नाही आहे. त्यांना मी बघायलासुद्धा जाऊ शकत नाही कारण मला कुणी त्यांना भेटूच देणार नाही आहे. पण त्यांना बरं नाही आहे, त्यांना ताप आला आहे. तुम्ही दोघेजणं रायाजवळ प्रार्थना करा की अर्जुन सरांना बरं वाटू दे.
तेव्हा इथे मंजिरी म्हणते, आम्ही पंढरपूरला गेल्यानंतर नक्की मंदिरामध्ये जाऊ आणि प्रार्थना करू. तेव्हा इथे राया म्हणत असतो की तुमचं आणि अर्जुनचंच लग्न होणार हे मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला अर्जुनला बघायचं आहे ना? अहो त्याला बरं नाही आहे म्हणून तो चालू शकत नाही आहे. पण हा राया कशाला आहे? हा तुमचा भाऊ जाईल आणि अर्जुनला खांद्यावरती घेऊन येतो की नाही बघाच. म्हणजे तुम्ही दोघेजण एकमेकांना भेटालसुद्धा आणि तुम्हीसुद्धा त्याची तब्येत कशी आहे त्याची चौकशी कराल. तेव्हा राया सुभेदारांच्या घरी जातो, अर्जुनला भेटायला त्याच्या रूममध्ये जातो आणि त्याच्यानंतर खांद्यावरती उचलून त्याला सायलीच्या घरी घेऊन येतो. तेव्हा सायलीला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इकडे सायली अर्जुनला तिथे बघून खूप जास्त खुश होते आणि त्याची तब्येतसुद्धा आता बरी असते. तेव्हा सायली म्हणते, अर्जुन सर कसे आहात तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो, मी आता बरं आहे, मला खरंच खूप बरं वाटतंय. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन यांची भेट राया मंजिरी यांनी घडवून दिलेली असते. तेव्हा इथे अर्जुन स्वतःच्या हाताने सायलीला बांगड्या भरत असतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, काही झालं तरीसुद्धा लग्न आपल्या दोघांचंच होणार. ती प्रिया काही करू शकणार नाही आहे, कळतंय तुम्हाला? तेव्हा इथे सायलीला सतत जाणवत असतं काही लोक तिच्यावरती पारख ठेवून आहेत. तेव्हा ती चैतन्य अर्जुनला हे सगळं सांगते की काही लोक सतत आमच्यावरती लक्ष ठेवून आहेत असं मला वाटतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काळजी करू नको आणि तो क्रिशला आणि अबोलीला फोन करतो आणि म्हणतो की सायली आणि माझं लग्न होऊ नये यासाठी कुणीतरी सायलीच्या घरावरती लक्ष ठेवून आहे. तुम्ही जरा सायलीला या सगळ्यातून प्रोटेक्ट करा. तर इथे अबोलीसुद्धा वकील असते आणि अर्जुनसुद्धा वकील असतो. त्यामुळे इथे दोघांची ओळख असते कोर्टातली. तेव्हा इकडे अबोली म्हणते की अर्जुन तुम्ही अजिबात काळजी करू नका, सायलीला काही होणार नाही. मी क्रिशबरोबर बोलते आणि इथे सायलीला प्रोटेक्शन कसं देता येईल याकडे लक्ष देते. तेव्हा इथे आता सायलीची अबोलीची ओळख असते. अबोलीसुद्धा सायलीला भेटायला येते आणि म्हणते की असा संशय आहे की प्रियाने काहीतरी डाव रचलाय किडनॅपिंगचा वगैरे. तेव्हा तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन दिलं जाईल, काही काळजी करू नका. तेव्हा इकडे साध्या कपड्यांमध्ये पोलीस तुमच्यावरती लक्ष ठेवून असतील. तर इथे क्रिश त्याचबरोबर भाऊसाहेब असे 3-4 पोलीस एकत्र आलेले असतात आणि सायलीवरती लक्ष ठेवून असतात प्रेक्षकांनो. आणि त्याचबरोबर अर्जुनने प्रियाचा मोबाईल हा चेक केलेला असतो. तेव्हा त्याच्यावरती साक्षीजवळ तिचं बोलणं झालेलं असतं. तेव्हा अर्जुनला कळतं की इथे प्रियाने साक्षीला मदतीसाठी फोन केलेला आहे आणि जे गुंड लोक त्यांच्यावरती लक्ष ठेवून आहेत हे साक्षीचेच गुंड आहेत. त्याच्यामुळे इथे आता सायली कुसुमताई या दोघीजणी रिक्षामधून अर्जुनच्या घरी यायला निघतात. त्यावेळेला प्रेक्षकांनो इथे साक्षीने पाठवलेले गुंडे गाडीमध्ये अडवतात आणि सायलीला जबरदस्तीने त्यांच्या रिक्षामधून उतरतात आणि आपल्या गाडीमध्ये जबरदस्तीने भरण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा सायली जोरजोरात ओरडते आणि त्यावेळेला क्रिश त्याचबरोबर अजून त्याचे साथीदार हे सगळे गाडी घेऊन लगेचच पोचतात. त्या गुंड लोकांना मारतात, गाडीमध्ये भरतात आणि गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जातात. पोलिसांनी तिथे आता सायलीला वाचवलेलं असतं. तर इथे अबोली, क्रिश, मनवा या तिघांनी एकत्र येऊन आता सायलीचा जीवसुद्धा वाचवलेला असतो आणि तिला लग्नापासून इथे आता प्रिया जे काही थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे साक्षी आणि प्रियाचा प्लॅनसुद्धा अर्जुनने बरोबर शक्कल लढवून त्याने उद्ध्वस्त करून टाकलेला असतो. कारण इथे प्रिया सतत फोनवरती असते आणि साक्षीबरोबरच तिचं बोलणं होत असतं. काम झालं पाहिजे, काही झालं तरीसुद्धा काम झालं पाहिजे असं जे काही प्रिया बोलत असते तो तिचा प्लॅन आता अर्जुनने अबोली आणि क्रिशच्या मदतीने उधळून लावलेला असतो. सायलीला व्यवस्थितरित्या सुभेदारांच्या घरी सोडलेलं असतं आणि जेव्हा ही बातमी अर्जुनला कळते की सायलीचं किडनॅपिंग होत होतं आणि हे काम साक्षीने करायला सांगितलं होतं, तेव्हा इकडे अर्जुन आता प्रियावरती खूपच जास्त चिडलेला असतो. सायली मधुभाऊंच्या विरोधात जाऊन माझ्याबरोबर लग्न करते प्रेमासाठी, तेव्हा आता मलासुद्धा सायलीसाठी स्टँड घ्यायला हवा असं अर्जुन म्हणतो आणि प्रियाबरोबर ठरलेलं लग्न मोडून सायलीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतो. तो म्हणतो की माझी बायको सायली होती आणि नेहमी तीच राहणार. तेव्हा इथे पूर्णाजीला अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी तुला कधी कळलंच नाही की मला काय हवं आहे. मला फक्त माझी सायली हवी आहे. ही प्रिया कधीच मला आयुष्यामध्ये नको होती आणि मी तिच्याबरोबर आता लग्नसुद्धा करणार नाही आहे. जी माझ्या सायलीला माझ्यापासून दूर करण्यासाठी किती आणि काय काय प्रयत्न करते हे तुम्हाला पण माहिती आहे. त्याच्यामुळे आता मी माझ्या मनाचं ऐकणार आणि मी सायलीबरोबरच लग्न करणार असं अर्जुन म्हणत असतो.
तर अशा रीतीने इथे अर्जुनने आता अपोली आणि क्रिसच्या मदतीने साक्षी आणि प्रियाचा प्लॅन उधळून लावलेला असतो. सायलीचं किडनॅपिंग थांबवलेलं असतं. कारण त्याला आधीच माहिती असतं काही झालं तरीसुद्धा हे लोकं घोळ घालणार आणि अर्जुनला ते होऊ द्यायचं नसतं. त्यामुळे इथे अर्जुनने शक्कल लढवत प्रिया साक्षीचा प्लॅन उधळून प्रियाबरोबर ठरलेलं लग्न मोडून तिच्या नाकावरती टिचून त्याने सायलीबरोबर इथे धूमधडाक्यात लग्न पुन्हा एकदा केलेलं असतं.